पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये महिला भगिनींची संख्या जरी कमी असली तरीही उत्तम काम त्यांच्या अतुल भाऊ त्या करत आहेत. अशा एनसीएलच्या तेजस्विनी सुमित झाला ते ओके झाला का नाशिक पूर्वचे आमदार माननीय गौरव त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. गरम गरम सुरूची भोजन आपली आतुरतेने वाट बघत आहे. घडामोडीबद्दल अपडेट करतो, परंतु त्याच वेळेस त्या बातम्या आणण्यासाठी प्रत्येक पत्रकाराने कित्येक तास खपवले असतात, कित्येक दिवस महिने त्याचे गेलेले असतात. प्रसंगी एखादी बातमी जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते त्यासाठी तो पत्रकारांनी जीवाची बाजी सुद्धा लावलेली असते. मला वाटतं की ज्याप्रमाणे आपले शिक्षक जे असतात ते पुढची पिढी घडवतात, त्याप्रमाणे समाजाला योग्य दिशा देण्याचं काम जर कोणी करत असेल तर हे पत्रकार करतात. कारण त्यामुळे पत्रकार हे सरकार आणि समाज यांच्यामध्ये माध्यम म्हणून काम करतात. समाजात असलेला रोष, समाजात होत असलेला अन्याय आणि समाजामध्ये जे दीनदलित असतात त्यांचा आवाज मांडण्याचं काम कोणी करत असेल तर ते पत्रकार हे करत असतात. आणि लेखणीमध्ये किती ताकद आहे हे सर्वजण आपण जाणतात. अनेक सरकार हे बनली आहेत, पडली आहेत हे केवळ तुमच्या एका बातमीमुळे. तुम्ही इलेक्शन असो की कुठलं आंदोलन राजकीय याचं मोजमाप करताना नेहमी लोक म्हणतात की त्याचं मीडिया कव्हरेज किती. तुम्ही लोकांचे मतं हे बनवू शकतात, बदलवू शकतात. लेखणीचं प्रचंड सामर्थ्य आपण सर्वांनी बघितलंय. इतिहास जरी बघितला तर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ज्या पण चळवळी झाल्या त्यात वृत्तपत्राचा जो वाटा आहे तो अतिशय मोलाचा आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की जेवढं सामर्थ्य आपल्या आता आपण म्हणतो की जगभरात भारताची लोकशाही ही सर्वात मजबूत आहे, पण त्याचं खरं श्रेय आहे ते तुमच्या पत्रकारांना आहे. कारण तुम्ही सरकारवर तो अंकुश ठेवता आणि प्रत्येक सरकार हे चालतं. आजच्या बरेच वक्ते आहेत, मी जास्त बोलणार नाही. आजच्या या दिनी मी जेवढे आपले पत्रकार आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या काळात जे शून्यपणे आपल्या लेखणीचे ताकदीचा वापर करून समाजाचं प्रबोधन करायचा प्रयत्न करताय त्या सर्वांना अभिवादन करतो. बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.